सात वाजले संध्याकाळचे, तरी पण आमचं हे बछडं कुठे राहिलंय काय माहिती. ही आजकालची पिढी आहे ना, कुठे टिंग्या मारत फिरत असते काय कळत नाही. येऊ द्या, आज चांगली हजेरीच घेतो. हातभर शेपटीला, हातभर शेपटीला, हातभर शेपटीला, वाघुटला दिसतो बघा किती छान. हातभर शेपटीला, वाघुटला दिसतो बघा किती छान. बंद कर. अरे काय तुझी ही वागणूक. बंद कर हे माणूस चाळे बंद कर. वाघ, तुम्ही ना नेहमीच असं करता. जंगलातली माणसं आहेत ना, कॅम्प फायरच्या वेळी अशी नाचतात. तुम्ही पण नाचून बघा, मजा येईल. अरे काय मजा आहे ह्याच्यात, काय मजा आहे. आणि काय रे हे वॉक्स काय वॉक्स? हा ते माणसांमध्ये कसं पॉप्स असतं, तसं वाघांमध्ये वॉक्स. अरे त्या माणसांच्या नादाला नको लागूस रे तू. अरे आपण वाघ आहोत, वाघ ज्याच्या अंगात असतं 12 हत्तींचं बळ, ज्याच्या फक्त चाहुलीने अख्खं जंगल कापतं चळचळ, ज्याच्या एका डरकाळीवर सह्याद्रीच्या कडे कपारीत उठतं वादळ, असा तो जंगलचा राजा तुल्यबळ वाघ. वाघ, हे काय केलं? वाघावरची कविता. मला वाटलं फालतूगिरी केली. अरे वाघ असाच असतो रे, पराक्रमी. त्याची उडी 12 हात लांब पाहिजे. म्हणजे पहिल्या उडीत तलाव, दुसऱ्या उडीत डोंगर आणि तिसऱ्या उडीत घोडबंदर. काय करू, हल्लीची जंगलं 2 उडीतच संपतात. पहिलीची जंगलं होती ना, ती गौरव मोरेंच्या केसांसारखी घनदाट होती. आणि आत्ताची जंगलं आहेत ना, समीर चौगुलेंच्या केसांसारखी झालेत. अरे त्या माणसांनी आपली जंगलं जरी नष्ट केली असती तरी आपण आपलं वाघ पण जपलं पाहिजे रे. कळलं तुला? मला सांग, त्या टुरिस्टच्या जीपच्या पुढे मागे फिरून तुला काय मिळतं रे, काय मिळतं सांग. ते ना माझे वेगवेगळे फोटो काढतात, वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढतात आणि नंतर जीपवर लावतात, बॅनरवर लावतात. अरे वाघाचं वाघ पण त्याचा फोटो बॅनरवर मिरवण्यात नसतं रे, जंगलात वाघासारखं फिरण्यात असतं. आणि ते माकडांच्या त्या टोळी बरोबर होळी होळी म्हणत कसली वर्गणी मागत फिरतोस रे. वाघ, ते काय, तो माकडदात आहे ना, वर्गणी गोळा करतो. मग आम्ही ना होळी साजरी करतो आणि मग ना तो जमलेल्या पैशातनं ना काहीतरी प्यायला आणतो. त्या माकडांच्या नादाला लागायचं ना, आधीच सांगून ठेवतो. नाही, तो माकडदादा बोलला ते प्यायला ना की जाम भारी वाटतं, एकदम वाघ झाल्यासारखं वाटतं. अरे तू ऑलरेडी वाघ आहेस ना. ते माकडांना ते पिऊन वाघ झाल्यासारखं वाटतं, पण ते पेल्यावर ह्या वाघाचं माकड होतं, त्याचं काय. तुला मी शिकवतो शिकार कशी करायची. हे बघ, पहिली डरकाळी फोडायची. चल डरकाळी फोड. अरे ढेकर दिलास डरकाळीच्या नावाखाली. ते काल वडापाव खाल्ला होता रिअल. अरे तुला लाज वाटते का? अरे वडापाव खातोस, खऱ्या वाघाचा बछडा आहेस ना, कार्यकर्त्यांचा वडापाववर काय जगतोस. सॉरी. वडापाव खातोय. अरे आपण शिकार केली पाहिजे. चल, तुझा आवाजाने अख्खं जंगल हादरलं पाहिजे. डरकाळी फोड. ए विधात्या, अरे पिढ्या बदलल्यावर आवाज का बदलतोस रे तू. आता काय करायचं. वाघ 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 वाघ, तुम्हाला ना समजतच नाहीये की माझा अजून कंठ फुटलेला नाही. मी अजून पण लिटिल चॉम्प आहे ना. यो, हे बघ बाळा, तुझा कंठ फुटला की मिमिक्रीसाठी सुद्धा म्याव करायचं नाही.
हा तुझ्या अशा डरकाईने अख्खं जंगल आणि जंगलातला प्रत्येक प्राणी हादरला पाहिजे, एकदम असा असा. अरे तुझ्या डरकाईने जंगलातला प्राणी हादरला पाहिजे, तू हादरला नाही पाहिजे. हा माझा आवाज होता. पण हादरायला जंगलात प्राणी कुठे शिल्लक आहेत? माझ्या आरेला कार्य करतोयस? अरे आता तुमच्याकडे राहिलंच नाहीये, ते मेट्रोने घेतलंय. म्हणजे मेट्रोने घेतलंय ना? अरे बछड्या, आपण वाघ आहोत. आपण एका दगडात दोन पक्षी नाही मारत. आपल्या पंजाने आपण अख्खा प्राणी मारतो. त्यामुळे तुला शिकार ही जमलीच पाहिजे. तुला सांगतो, जेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता ना, तेव्हा मी केवढ्या मोठमोठ्या शिकारी केल्या होत्या. इथंच तर तुम्ही चुकलात. सगळं माझ्या जन्मा अगोदरच केलं. माझ्या जन्मानंतर ढेंगावर करून गुहेत असता. हाच प्रॉब्लेम होतो, मुलांसमोर काहीच करता येत नाही. वाघ! अरे म्हणजे शिकारीच्या दोनच पद्धती असतात. एक म्हणजे पाठलाग करून शिकार करायची आणि दुसरी म्हणजे घात लावून शिकार करायची. घात लावायचा म्हणजे? घात लावायचा म्हणजे झाडा झुडपात लपून आपण सावजाच्या मागे जायचं आणि मग दबा धरून बसायचा. असा? अरे वाघ आहेस ना वाघ, दर्जेदार विनोद कर. सॉरी वॉक्स. दबा धरून बसायचा आणि मग श्वास असा रोखून ठेवायचा आणि मग सावजाच्या मागे हळूच जायचं. सावज बेसावध असताना त्याच्या समोर जायचं, मग त्याच्या डोळ्यात बघायचं. ते आपल्याला बघून गर्भगळीत होतं. मग त्याच्यावर अचानक हल्ला करायचा, झडप मारायची आणि त्याची शिकार करायची. श्वास कधी सोडायचा? अरे अरे शिकार गर्भगळीत झाला की श्वास सोडायचा आणि घास घ्यायचा. साधा श्वास पण रोखता येत ना, तू कसा बनणार रे शिकारी? पण बॉक्स, मला अजून पण प्रश्न पडलेला आहे की मी तुमच्या एरियात शिकार का करू? आपल्या एरियातल्या सगळ्या झाडांवर तुम्ही सुसू केले. मला कुठलं झाड शिल्लक नाही सुसू करायला. मग माझा एरिया कुठला? हा, 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 हा. ये हुई ना शेरवाली बात. हे बघ, तू माझा बछडा आहेस, त्यामुळे तू आता माझ्या एरियामध्ये शिकार करायची. अरे कुत्र्यासारखं करू नको, कुत्र्यासारखं करू नको. आता तुला वाघ बोललो ना, कुत्र्यासारखे आवाज काढतोय. तू मोठा झालास की तू तुझा एरिया ठरवायचा. तोपर्यंत तू माझा बछडा आहेस, माझ्या एरियात शिकार करायची. वॉक्स, मला एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार विचार. बछडा कसा होतो? चल आता खूप उशीर झाला, जेवून घे आणि शांत झोप. आणि हा, झोपेत दचकू नको. तू झोपेत दचकतोस आणि आम्हाला दचकायला लावतो. मला सांगा, मला सांगा ना, मला सांगा ना, मला सांगा. बछडा कसा होतो मला सांगा ना, मला ऐकायचंय. बछडा कसा होतो? हा. अरे अरे बछडीच्या अरे त्याचं काय आहे, ती एक वाघ देवता असते. ती येते गुहेसमोर हा. आणि बछडा ठेवते आणि निघून जाते. रम्य दिवस असतात ते. तुम्हाला काय माहितच नाहीये. तुला काय माहितीये? मी तुमची क्लिप बघितली डिस्कव्हरीवर. अरे फिस्कवरी काय आहे? ते आपलं ॲनिमल चॅनल आहे ना, त्याच्यावर तुमची क्लिप दाखवत होते. पण बाबा, हा, तुमच्यासोबत आई नव्हती, दुसऱ्याच गटातली वाघीण होती. तुमचं लफडा आहे ना. चल चल, आता खूपच उशीर झाला, जाऊया जाऊया. मी आईला सांगतो. अरे अरे बछड्या, मी जरी वाघ असलो ना तरी कोणाचा तरी नवरा आहे रे. ते आपल्यात असं नसतं काही. आपल्यात फक्त नर आणि मादी, हे नाती गोती, जात धर्म, हे सगळे गुंतावळे त्या माणसांमध्ये असतात. आणि म्हणूनच मला त्या माणसांचा राग येतो. तुम्हाला सगळ्यांचाच राग येतो. तुम्हाला आपल्या काकांचा पण राग नाव येतो. काढू नकोस काकाचं. तिकडे त्या सर्कशीत गेला, त्या रिंग मास्टरच्या हातातलं खेळणं बनला आणि सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदी आल्यानंतर कुत्र हाल खात नव्हता त्याचे. आलेला आपल्या दाराजवळ, बघितलंस ना? हो.
हा पण खरा हिरो एकच. कोण? तुझा मामा. हा वा 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 मला आवडतं. जंगलामध्ये शिकाऱ्यांची जीप आली होती तेव्हा त्या जीप वर चढून त्या 2 शिकाऱ्यांना त्याने ठार केलं हल्ला करून. पण उपयोग काय झाला? शेवटी त्यांना नरभक्षक म्हणून गोळ्या मारल्या ना. हेच वाईट होतं ना रे. आपण त्या माणसांच्या शहरात गेलो की आपल्याला गोळ्या घालून ठार केलं जातं आणि त्या माणसांनी आपल्या जंगलात घुसखोरी केली आणि आपण बंड केलं तर नरभक्षक नावाचं लेबल लावून आपल्याला ठार केलं जातं. या रंगबदलू माणसांमुळे झालं हे सगळं. त्यांनीच घात केला आपला. त्यांच्या या वाढत्या शहरीकरणामुळे आपली जंगलं नष्ट झाली आणि आपली संख्या पण कमी झाली. पण तुला एक सांगतो, आपल्याला वाघाचा जन्म मिळालाय ना रे. मग पृथ्वीवर शेवटचा वाघ जिवंत असेपर्यंत आपण वाघासारखं जगायचं आणि वाघासारखंच मरायचं. कारण माणसांची गर्दी ही वाघाला बघायला होते, माकडांना नाही. बछड्या इकडे. हे शहराचं वेळ सोडून दे. शहराकडे नको जाऊस. जंगल छोड़ के भूल के भी मत जाना उन शहरों में. मैंने वहां टाई सूट पहन के जानवरों को घूमते हुए देखा है. वाह 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 वाह. एक तर तुम्ही दोघी खूप क्यूट दिसताय आणि मला आवडतील असे खुर्च्यांवर बसणारे वाघ बघितले की. मस्त झाला परफॉर्मन्स. आपण सरपंचांना विचारूया कसं वाटलं त्यांना. सई वॉग्स व्हॉट्सअप. मला असं म्हणायचं आहे की तू जेव्हा आलास ना प्रथमेश, तेव्हा तुझ्या डोळ्यात जे भाव होते ते मला खूप आवडले. म्हणजे एवढ्या सगळ्या मेकअपमध्ये डोळे दिसत नाहीत असं होऊ शकतं, पण तू ते तसं होऊ दिलं नाहीस. आज जरी हसायला कम्पॅरेटिव्हली कमी आलं असलं तरी तुम्ही काही खूप महत्त्वाच्या मुद्द्यांना छेडलेलं आहेत, जे माझ्याही हृदयाच्या खूप जवळचे आहेत. जसं की जंगल, प्राणी, आपण करणारा जंगलाचा ऱ्हास आणि आपणच ही परिस्थिती निर्माण केली. म्हणजे असे जर वाघ बोलू शकत असते तर किती मजा आली असती. दोघांची एनर्जी छान होती. दोघेही आता कम्पॅटेबल झालेले आहात एकमेकांना, त्याच्यात काही वादच नाही आहे. कॉस्ट्युम्स पण दोघांनी खूप छान कॅरी केले. छान झालं स्किट. ऑल द बेस्ट. प्रसाद. प्रथमेश, श्रमेश, तुम्ही दोघेही दिसताय खूपच सुंदर. आजच्या या तुमच्या परफॉर्मन्सचा निम्मा वाटा कॉस्ट्युम आणि मेकअपवाल्यांना जातो. त्यांच्याकरता आपण एकदा टाळ्या वाजवूया. जे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की एक काहीतरी एक एक्स्ट्रा एलिमेंट स्किटमध्ये असायला हवं, जे आज या स्किटमध्ये नक्कीच दिसलं. सो विश यू ऑल द बेस्ट. डॉक्टरच डॉक्टर. हा 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 हा. मी डॉक्टर आहे. हॅलो. या डॉक्टर नम्रता संभेराव स्पीकिंग. या काय होतंय तुम्हाला? अच्छा, नाक गळतंय का? नाही, इकडे यायची गरज नाही आहे. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक प्लंबरचा नंबर देते, तिथे ते सगळे लिकेज व्यवस्थित बंद करतो. या हां, मी पण गेल्याच महिन्यात आता माझ्या बाथरूमचं काम करून घेतलं होतं. सगळे व्यवस्थित लिकेज बंद केले होते. ओके. माझी डिग्री माझी. हॅलो हॅलो हॅलो. डॉक्टर 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 डॉक्टर. अरे, साडी नेसलेली मधमाशी. डॉक्टर नम्रता संभेरा. मॅडम, हां. कानात माशी गेली. तुम्ही असं खेचले नका हो जरा. काय होतंय? कानात माशी गेली. बरं, कशी गेली माशी? अशी कशी? कशी गेली माशी? अशी कशी? माझी गाडी टोल नाक्यावर आली. अच्छा, म्हणजे माशी टोल देऊन आत गेली. माशी टोल देऊन कशाला आत जाईल? माशी नाही आत जाणार. मग काही काय सांगता तुम्ही माशीने टोल? मी कुठे बोलू? तुम्हीच बोला. मी बोलले का? सॉरी, काय प्रॉब्लेम काय? तर अरे, मी- माशी कानात गेली. हा, माशी कानात गेली. मी माशी टोल कानात. नाक्यावर माझी गाडी आली. ओके. मी काच खाली केली आणि माशी घापकन आत गेली. हो,
कशी गेली? झपकन आत गेली. अच्छा, म्हणजे घपकन असा आवाज आला. झपकन असा आवाज कसा येईल? तुम्हीच म्हणालात ना घपकन आवाज आला. सांगायची पद्धत आहे ना. पद्धत बदला. आ? पद्धत बदला. म्हणजे डॉक्टर आणि वकिलांपासून काही लपवायचं नाही हं? अहो मी कुठे काय लपवतो, मी सांगतोय तुम्हाला ना. नाही तेच तुम्ही, माझं काय म्हणणं आहे, नेमका एक्झॅक्टली आवाज कसा आला ना त्यावरनं आपल्याला ठरवता येईल की माशी नर आहे की मादी. आवाज म्हणजे बघा, मी अशी काच खाली केली आणि असा आवाज आला. कसा आवाज आला? असा आवाज ओके, आला. देन माशी जी तुमच्या कानात आहे ती मादी आहे. म्हणजे मादी. याच्यावरनं तुम्हाला कळलं की ती मादी आहे. हो, कारण कसं असतं, मादी म्हणजे काय, स्त्री. हा. आणि बायका म्हणतच असतात, काय बेली माझं नशीब ग बाई. त्यामुळे ती काय मेलीचं नशीब ग बाई. मादी. अच्छा, म्हणून ती मादी आहे. मादी आहे. कारण असं बायकाच करू शकतो. आणि ती साधी सुधी नाही हा, शी इज डिस्प्युटेड, फ्रस्ट्रेटेड माशी आहे. माशी माशी. फ्रस्ट्रेटेड आहे. आणि हो, ही नुसती गेली नाहीये तुमच्या कानात. मग इट्स सुसाइड अटेम्प्ट. कोणी काय केलंय? माशीने सुसाईड केलंय तुमच्या कानात. डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे. म्हणजे माशीवर डोमेस्टिक व्हायलन्स झालाय. हो, म्हणजे तिला काहीतरी संसारात प्रॉब्लेम आला असेल, त्याच्यामुळे ती तुमच्या कानात येऊन तिने आत्महत्या केली. एनिवे, म्हणजे माझ्या कानात आता आत्महत्याग्रस्त माशी आहे. हा हा, म्हणजे काय आहे, ही जी अशी केस आहे ना, ह्या अशा केसेस त्या साईडला बऱ्याच होतात. त्या साईडला म्हणजे होतात ते, होतं ते. ही मी बघते. हा प्लीज. म्हणजे कसं अंदाज येईल. हा. ओ अजून एक गेली. हो नाही नाही नाही, ते मी केलो. हा, अच्छा, तुम्ही म्हटलं ना, बाईची आवाज म्हटलं अजून एक. हा हा मी केलं ते. काय हो, काय हो? लाईट बिल भरलं नाही वाटतं, केवढा अंधार आहे आतमध्ये. त्या बापाने कानात लाईट कनेक्शन घेतलं होतं. बाप नाही काढायचा माझा. हे बघा, बाप नाही काढायचा. कान- मी तुमची माशी काढते म्हणून तुम्ही माझा बाप नाही काढायचा. हा, अहो. माझा बाप नाही कोणाच्याही कानात घुसत घपकन. हे बघा, मी बाप नाही काढायचा माझा. सांगून ठेव. चुकून बोललो. आपण कानात कोण काय का, तुला पण अक्कल नाही हा? कुठल्या घाणेरड्या कानात जाऊन हे बसली? बघा हो, हा? माशी चांगली, मी घाणेरडा बिचारी जीव तडपडतोय बिचारीचा. अहो ती होकार देतो तुम्हाला, नका तिला काय त्रास देऊ. ती फडफडते माझा कानात. बाप नाही काढायचा हा. सॉरी, चुकून निघाला हो. कानात कोण लाईट कनेक्शन घेतं का? सॉरी, माझी चूक झाली, मला माफ करा. बस हा. माफ करा मला, प्लीज प्लीज. आणि काहीतरी औषध वगैरे टाका त्याच्यात आणि तिला मारून टाका. Are you mad? Why? Are you silly? काय पण भ्रूणाला त्रास होऊ शकतो. कोणाच्या भ्रूणाला? औषध टाका मारून. काय भ्रूण कोणाचं? ती गर्भवती आहे. कोण? माशी. आता तुम्ही असणार का गर्भवती? प्रत्येक फुगलेला पोट हे गर्भधारक नसतं मिस्टर. म्हणजे माझ्या कानात प्रेग्नेंट माशी आहे? या. भाई लवकर काढा. हो हो. 3 जीवांचा प्रश्न आहे भाई. तुम्हाला कसं कळलं माशीला जुळ आहे? तुला नाही हो, तिसरा जीव मी आहे ना. नाही, मला तुमची काळजीच नाहीये. मला माशीची काळजी आहे, कारण बिचारी कुठल्या संकटात असेल, काय त्रास. भाई प्लीज असं करू नका हा, प्लीज. मी करते. तुम्ही डोळे बंद करा. हा, मी डोळे बंद करतो. उजवा हात उजव्या कानावर ठेवा. हा. डावा हात. हा. सांगितलं का? नाही, नाही, मग sorry. कशाला उगाच? आता आहे बघा, तुम्हाला ना थोडेसे कंप हा, जाणव, हा, हा. थोडेसे व्हायब्रेशन हा, जाणव. हा. सो यू डोंट वरी. पण माशी निघेल ना? माशीचं काही नो इश्यू, नो इश्यू. हा. आली. का मारलात? कानाखाली का मारली? हल्लात किती? ती येणार होती ती बाहेर. अशी मारू करून काढते काय कानाखाली? तुम्ही शांत व्हा. मारली का कानाखाली? अहो, होतं असं, ते आमची उपचाराची पद्धत. हे कुठले उपचाराची तुम्ही पद्धत? शांत व्हा. तुम्ही डोळे बंद करा. तुम्ही डोळे बंद करा. बाई तुम्ही नीट प्लीज मला माझी प्रोसिजर प्लीज नीट करू द्या. प्लीज. ओके, तुम्ही डोळे बंद करा. उजवा हात उजव्या कानावर ठेवा. डावा हात तिथेच ठेवा. हा, ओके.
आता कानात थोडे व्हायब्रेशन जाणवतील, हा, हा. पडद्याला थोडस माशी. तुम्हाला हो ऐका माझं पूर्ण पडद्याला थोडे कंप जाणवतील. हा, हा. हा तुम्ही फक्त काळजी करू नका आणि तुम्ही हलू हा, नका. हा. ओके माशी निघेल ना फक्त? माशी निघेल. हा, हा. आपण काय करूया माशीला ना आपण चेतावणी देऊ. हा चालेल आधी मे ते- बी बऱ्या बोलाने बाहेर येऊ शकते हा, है ना? चालेल. हा एक मिनिट जस्ट माशी- प्रोसिजरचं बाई. तुम्ही असं नका करू हलू हा, नका. मध्येच तुम्ही गुदगुल्या बंद करतो. करा, कान बंद करा. मी हा, अशी हा. येते मला वाटतं हा, हा ही जास्त बेटर पोझिशन. हा. या ओके. ए माशी कानून के हवाले कर दो. खाली माती. खाली माती. कशाला बघतात माझ्याकडे? Sorry, येत होती ती आता बाहेर. सॉरी बोला काय बोला आता कळलं तिला माझा डायलॉग सावध झाली ती. सॉरी तुम्ही माझ्या ट्रीटमेंट मध्ये तुम्ही प्लीज व्यत्यय आणू नका प्लीज. तू भोंगाल सॉरी. अपने आप को कानून के हवाले कर दो, खून खराबा हो जाएगा प्लीज. माशी शी शी. माशी हिंदी आहे की मराठी हो? तमिळ आहे तमिळ. यांना यंगपुरा यंबक नंदले वन्न कचिकडाया पुरदन काळे दुपारे बो. तुझ्या आईचा घोर. माशाली 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 काय माशाली. असं भोंगा लावून कोण माशी काढतं का बाहेर? का मैत्रीण आहे तुझी गप्पा मारत बसली असात? माझ्या उपचाराचा भाग आहे तो तुम्हाला कसं कळत नाहीये? हे कसले उपचार? तू काय अतिरेक आहे का? चेतावणी देता? हो अतिरेकीच आहे. माशीने एक प्रकारचा अतिरेक केलेला आहे. संसाराला कंटाळून एवढा कोणी भोकाचा निर्णय घेत भोकाचा निर्णय नसतो, टोकाचा निर्णय ती असतो. तुमच्या कानाच्या भोकात गेली ना मग तिने भोकाचाच निर्णय घेतला. अतिरेकच आहे हा एक प्रकारचा. बाई हे बघा तुम्ही मला माझा उपचारच करू देत नाही. मला बाई, मला मी काहीतरी तुझ्या करावं पाया लागेल. पडतो. तुम्ही काहीतरी कानात टाका आणि तिला बाहेर काढा प्लीज प्लीज. तुम्ही मला सजेस्ट करू नका. हा. मी कानात चावी घालू का? हा चावी घाला, स्टार्टर मारा आणि जावा घरी. हिला का बाई आहे रे? अरे काय असं असं ना चिमटा बिमटा काहीतरी घ्या आणि टाका ना दोन. तुम्ही मला सजेस्ट करू नका. मी कोण आहे? चिमट्याने करा ना मग मी काहीतरी. करते ना. ही चिमटा काढून अशी निघणार आहे का बाहेर? मला सांगताय चिमटा बिमटा अहो, हे घालायला. चिमटा नाही हो. तो फोर्सच असतो त्याने काढा ना. तुम्ही मला काहीतरी. सजेस्ट करू नका. हा मी आहे. प्लीज. मला सांगतायत एनटी स्पेशलिस्टला. बाई प्लीज मी पाय पडतो. हा हे काय? हे काय? इट्स अ सक. ही सक्क नाही फुकणी दिसते. इट्स अ सक. ह्याच्यात ना आपण ती माशी सक करायची. तिकडे बघा तुम्ही. हा बाई प्लीज हा. हो य. आता तुम्ही प्लीज हलू नका आणि नाही, माती खाऊ नका काही. ओके आता ती कन्फर्म येणार आहे. बाई आत्ता कान मोकळा झाल्यासारखं वाटतोय. हे मगापासून करायचं होतं ना. हे पटकन निघाली माशी. हे आधी का नाही केलं तुम्ही? अहो नुसतं तोंड काय आलं होतं? काहीतरी बोला ना, आवाज काढा बाय. ओ बाई बोला ना काहीतरी. असं काय करताय? बोलतेच आहे मी. तुम्हाला कळत कस? एनटी स्पेशलिस्ट उगाच नाही. वा 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 वा. साधी सुधी डॉक्टर नाहीये मी. कळतंय का तुम्हाला? बाई ह्या कानाने ऐकायला काही येत नाहीये. बाई मला ह्या कानाने ऐकायला येत नाही बाई. बाई काय केलं ह्या कानाने? काय ह्या सकामध्ये काय केलं तुम्ही? हो तुम्हाला बाई ऐकायला नाही येते काय? इथून मस्त येतं. इथून काही ऐकायला येत नाही बाई. बाई प्लीज काहीतरी करा ना बाई. बाई हो काहीच ऐकायला येत नाही बाई तुम्हाला? इथून येतं. इथून काहीच ऐकायला येत नाही. आपलं माशी काढायची ठरली होती ना. बाई काय सक केलं तुम्ही? हो बाई ऐका ना. बाई हो मला इथून ऐकायला येत ना. काहीतरी करा ना बाई. काय काय पडदा निघाला तुमच्या कानात. अगं, सॉरी माशी काढायची होती ना. नाही माझ्याकडनं माशी हातात राहिली. हो, आता काय करणार? माझी माशी
मावशी राहू दे कानात. मी तुला कानात नाही, वाढवेन. मी करते मी काहीतरी. कानात तिला शिकवेन. नाही, नाही, ऐका माझं. मी कानात तिचं लग्न लावून देईन. अहो, नाही, शेवटचं तिचं नवऱ्याचं बाळणपण तिचं बाळणपण सगळं माझ्या कानात करेन. अहो, पण ऐका. तिच्याकडून मी माशी अहो, काढून घ्या. शेवटचं. मला नाही अहो, करायचं. ऐका ना. गेली तुला. नाही, ऐका. डॉक्टर तुमची प्रोसिजर खूप आवडली आम्हाला. खूप मजा आली, खूप मजा आली. ते राईट लेफ्ट कान, क्या बात है. तुम्ही खरंच वेडे आहात. बाय द वे सरपंच, हे जे आत्ता स्केट झालं ते एका सत्य घटनेवर आधारित होतं. खरंच 2 दिवसांपूर्वी प्रसाद दादाच्या कानात एक माशी गेली होती. ती माशी निघाली, पण जाता जाता हा एक विषय देऊन गेली. वा. तर बघूया हा विषय आणि हा परफॉर्मन्स सरपंचांना कितपत भावलाय. सई, हे थोडं कुचकं वाटेल, पण प्रसाद दादा तू जेव्हा केविलवाणा आणि हेल्पलेस होतोस तेव्हा आम्हाला खूप मजा येते. आणि तू ते खूप छान करतोस, कारण तुला असं आम्ही कधीच बघत नाही. नमा, तू छान दिसतेस आज, आणि हा वेग तू खऱ्या आयुष्यात पण कधीतरी वापरावास, हा लुक करावास अशी माझी खूप इच्छा आहे. मस्त दिसतेस आणि प्रोसिजर पण मस्त होती. मला असं वाटतं की त्यांनी जो आता माइंडचा आणि ह्याचा बिट केला तो अप्रतिम होता. आणि ते कोऑर्डिनेशन, ते टायमिंग, म्हणजे नमा एका पॉईंटला त्याच्याकडे न बघता बोलत होती. आय थिंक दॅट इज अमेझिंग, आणि हे आपण शिकलं पाहिजे. एकदा नमा आणि प्रसादसाठी जोरदार टाळ्या. घुमशान अंगात आलं, कुसुम सुमनात झालं, मजा करूया जरा रे गरगरा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वहिनी, तुम्हाला जमलेलं आहे. हो ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त मस्त मस्त. आपण तुमचं प्री वेडिंग एकदम झकास शूट करूया. Yes. ओके, जमेल जमेल. तुम्ही प्रॅक्टिस करा, तोपर्यंत मी जरा बोलून घेतो यांच्याबरोबर. बरोबर. मी तर मंडळी, आमच्या संभाषणावरून तुम्हाला कळलंच असेल की मी प्री वेडिंग फोटोग्राफर आहे. नाही, फ्री वेडिंग नाही, प्री वेडिंग फोटोग्राफर. हां. म्हणजे तसं मला आयुष्यात रिस्क घ्यायला खूप आवडतात. हे माझ्या प्री आणि फ्री ह्या पंचवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. नाही, तसं आहे ना, रिस्क घेणारी माणसं मला फार आवडतात. म्हणजे ना, लग्न करणारी माणसं. लग्न करणाऱ्यांमध्ये पण 2 प्रकार असतात. हां, म्हणजे एक जे असतात ना, त्यांच्या कायम लक्षात असतं की आपलं लग्न झालेलं आहे, आणि दुसरे असताना त्यांच्या लक्षातच नसतं. बरोबर ना? नाही, तू छान दिसतेस, तू छान दिसतेस साधारणपणे हे वाक्य लग्नानंतर आपल्या बायकोला म्हणण्याचा प्रघात आहे ना. पण सरसकट सगळ्याच मुली छान दिसतात हे वाक्य म्हणण्याचा अधिकार फक्त बॅचलर लोकांना आहे. कायम लक्षात ठेवा. प्राजक्ता, तू पण बॅचलर नाहीयेस. झाकली मूठ 1.25 लाखाची ना. कशाला? पण जाऊ देच. प्राजक्ता, ऐक ना, तू ना आज क्यूट दिसतेस. थँक्यू. नाही, तरुण मुलींना म्हणायचं ना, क्यूट दिसतेस. छान दिसतेस काय म्हातारी बाईला पण म्हणतात. जाऊ दे, खूपच रिस्क घेतली काय मी. सॉरी, मनावर घेऊन घ्या. काय विषयावर येऊया आपण, विषयावर. तर या ठिकाणी आता मी प्री वेडिंग शूट करणार आहे. एक धुमशान घालणारी इथे आलेली आहे, पण दुसरा धुमशान घालणारा कुठे राहिलाय काय माहिती बुवा. मला जमलंय धुमशान घालायला. जमलंय. दाखव. करूया आपण. Yes. ओके, 1 2 म्युझिक अँड ऍक्शन. घुमशान अंगात आलं, कुसुम सुमनात झालं. एक मिनिट. मला काय विचारायचं तुम्हाला, तुम्ही तेच का ते फोकस चुकला रे नावाचे प्री वेडिंग फोटोग्राफर ते तुम्हीच का? मिस तो हो. द फेमस प्री फोटोग्राफर फोकस चुकला रे. तोच मी. वाव, मी खूप मोठी फॅन आहे सर, तुमची खूप मोठी फॅन आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिने 3दा लग्न केलं आणि 3दा प्री वेडिंग शूटिंग तुमच्याकडनंच करून घेतलं.
तीनदा लग्न म्हणजे वैशाली? तिचे ते व्हिडिओ बघूनच ठरवलं की आपण पण लग्न करायचं. येस, काय सांगता? हो, लगेच जाऊन वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. good. म्हटलं अट एकच आहे, मुलगा कसाही असला तरी चालेल, पण त्याला प्री वेडिंग फोटोशूट करायला परवडायला हवं. काय सांगता? वा, आणि ती अट कोणी मान्य केली? यांनी मान्य केली आणि मी डोळे झाकून लगेच लग्नाला होकार दिला. काय सांगताय काय? क्या बात आहे, क्या बात आहे. वहिनी तुमचं नाव काय हो? घड्यावर घडे, घड्यावर घडे, घड्यावर घडे 32, 37चं नाव किती होऊन गेले 36. मी 37. कौतुकाने सांगतोय 37. ओके सर, कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. आणि वहिनी येस, ऑल द बेस्ट. एक मिनिट काय आलं? मला कॉंग्रॅच्युलेशन आणि हिला ऑल द बेस्ट. का कसा पकडला बघा अहो सर, तुम्ही ऑलरेडी बोर्डात आलेले आहात. हे बघा ना, चांगले मार्क मिळाले तुम्हाला. अहो त्यांची परीक्षा आत्ता सुरू होणार आहे. अहो केवढा कठीण पेपर आलाय त्यांच्या नशिबात. यू मेकिंग फन. Yes, ऍब्सोल्युटली राईट यू आर. म्हणजे काय मला तुमच्याबद्दल कळलेलं Okay. आहे, तुम्ही काय माणूस आहात ते समजलेलं आहे. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी एवढं बजेट ठेवलंय समोर, तर आमच्याकडे बघून तुमच्या डोक्यात काय आलंय? हा माल ह्या झाडाला कसा पटला? माल काय बघ, माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल असा हा अपमान झालेला मी सहन करू शकत नाही. सांगू ठेवतो, चुकून. काहीतरी बोल ना तू. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? सावकाश. तुम्ही मला माल म्हणता, ठीक आहे. हं? याला कसं काय जाडं म्हणता? नाही, मी मान्य करते, मी माला आहे. हो. आहे, मी माला आहे. पण हे कुठल्या अँगलने जाड दिसतात? म्हणजे थोडंसं पोट, इथले गाल, हे मान आणि थोडेसे दंड सोडले तर कुठे जाड आहे ते? नाही, ते जाड नाहीच आहे. हं. त्यांना ना जर असा मेद आहे. मेद म्हणजे? चरबी आहे, चरबी. काही बोलायचं नाही, ऐकून घेणार नाही, सांगून ठेवतोय. सर, आपण ज्या कामासाठी आलो ते करूया का? हं. तुमच्या प्री वेडिंग साठी जे गाणं सिलेक्ट केलेलं आहे ते जरा ऐकूया का? हा, ऐकूया. ओके, रेडी? Ready. साऊंड अँड ऍक्शन. घुमशान अंगात आले पासून सोमनाथ झालं मजा करूया जरा निगर जरा मजा करूया जरा निगर जरा अरे काय चाललंय? मी नवरा आहे, मी मुलगा आहे, मला डान्स करायचा आहे. मग त्या स्टेप दाखवल्या ना आता. कधी दाखवल्या? मी दाखवले तर तुम्हाला करायचे आहेत. कधी दाखवल्या स्टेप? अरे मी आता केले ना. अरे म्हणजे तुम्ही बघितले नाही का? नाही मी हो, मी एवढी मेहनत करतोय, इथे एवढा घाम करतोय, तुम्ही पाहिलंच नाही का? नाही, तुम्हाला काय वाटलं इथे मी मजा मारतोय का? ए, काय चाललंय तुमचं? बघा ना, जरा सिरियसली घ्या ना सर, प्लीज. हो. आणि बाई, हा, काय सुंदर नाचता हो तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्ही पण कसलं भारी नसता. हो, थँक्यू बाय. काय म्हणालात? कुठे शिकलात? मी शामककडे. मी दावा. काय सांगता? कधीची बॅच? मार्च. मी एप्रिल. फेब्रुवारी. हा? मी फेब्रुवारी. नाही, फेब्रुवारी मध्ये माझ्या स्कूलचं गॅदरिंग होतं. आमच्या श्याम डावरे सरांनी बसवलेला डान्स, शेतकरी नृत्य. काय सांगता? हा, मग बिल्लारी दादा रे बिल्लारी दादा, काय डान्स केला होता मी. असा पुढे होता, पुढे मागे सगळी 50-60 पोरं होती आणि मी लीडला डावा बैल. लीडला डावा बैल. हा, डावा बैल तुम्ही होता. हो. मग उजवीकडे कोण होतं? प्रसाद खांडेकर. मग अरे त्याच्या बरोबर गौरव मोरे पण होता. तिसरा बैल. बैल नाही काय तो बैलगाडीच्या खालून चालणारा कुत्रा. सॉलिड केलेला, सॉलिड. म्हणजे थोडक्यात सर तुम्हाला नाचाचं अंग आहे. ओके, गाणं तुमच्या लक्षात आलेलं आहे. करा तुम्ही स्टेप. Yes. ओके, रोल साऊंड, कॅमेरा, ऍक्शन. यस. घुमशान अंगात आलं पासून सोमनाथ झालं मजा करूया जरा निगर जरा कट यार, कट. सर काहीतरी गणतंय हो. काय म्हणजे आपण प्री वेडिंग शूट करतो ना, हे तुम्ही जुनच करताय. हे फ्रेम मध्ये कसं दिसेल माहितीये? कसं? नववधूच्या मागे वळू लागल्यासारखं दिसेल.
सर तसं नाही घ्यायचं बघा बघा अजूनही विचार करा. खरं सांगू का तसा खूप मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे नवरा म्हणून ह्यांचं मी प्री वेडिंग साठी कास्टिंग केलं खरं पण ते नेमकं गणलंय हो. आता माझा व्हिडिओ खराब झाला तर मैत्रिणींना काय तोंड दाखवू मी. अहो म्हणून मग मॅडम तुम्ही नवरा म्हणून चांगला कोरिओग्राफर घ्यायचा ना. काय काय चाललंय काय चल ना आता कर ना बाबा. ठीक आहे आपण पुढे जाऊया का हा पुढे जाऊया हा ते कोरिओग्राफी व्हिडिओग्राफी म्हणून दे हा आपण जरा तुमच्या आतून काय येतंय ते जरा बघूया. चालेल. चालेल मला सांगा धुमशान अंगात आलं हे कसं दाखवाल. मला आधी सांगा धुमशन मधलं धू पहिला की दुसरा. तू धू म्हटलं तर धू ना. एक मिनिट आता आहे ना ते डुएट बेड मरू दे तुम्ही सेपरेट करा. ओके, हा? separate. पहिली लाईन तुम्ही करायची आणि त्याची पुढची लाईन ना ती तुम्ही करायची. ओके. ओके रेडी रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. हा घुमशान अंगात आलं पासून समनात झालं अहो काय नाही काय काय केलं ते कसं नुसतं वर रिएक्शन दिली नाचणं ते. बायको नाही एवढी सुंदर बायको इथे बसलेली इथे उभी आहे हा जरा तिच्याकडे बघून अशी रोमॅन्टिक अशी का काय सॉरी वहिनी बघा तुम्ही म्हणजे हे जमेल असं मला वाटत नाहीये. तुम्ही अजूनही विचार करा बघा. नाही मी तुम्ही म्हणाल तसं अरे काय म्हणाल तसं बाबा कर ना काय ते. करूया पण तुम्हाला या जन्मात जमेल असं मला वाटत नाहीये. म्हणजे त्यापेक्षा एक काम करतो मी आहे ना मी लोकेशनच बदलून टाकतो. लोक निदान माझं लोकेशन तरी बघतील. ग्रेट हा. आयडिया लोकेशन. ए चला रे घेऊन या रे. तुला माहिती ना आजकालचे फोटोग्राफर कोरिओग्राफर यांना ना पेशन्स नसत. 2 स्टेप करायला झेपत नाही तुम्हाला आणि त्यांना कसली नावं ठेवताय. गप्प नाचा आता ते सांगतील तसं. नाही पण मला हा ओके रेडी सर. झालेलं आहे असं, हा, या. हे काय हा कुतुब मिनार आहे. कुतुब मिनार कुतुब मांडले मिनार. हो हा बघा क्रोमा करणार आहे मी. ओके क्रोमा याच कुतुब मिनारच्या मागे नंतर हुम्मा तुम्ही करणार असं दाखवणार आहे मी. मी आता असा डान्स करतो ना सॉलिड परफॉर्मन्स करतो बघ. हा बघ हा कुतुब मिनार आहे मग याच्या मागे जाऊन हुम्मा करायचा आहे. हुम्मा आलं की कळलं. रेडी ओके रोल साऊंड ऍक्शन. हा घुमशान अंगात आलं पासून समनात झालं मजा करूया जरा रे करू जरा काय केलं यांनी. काय केलं ते काय केलं ते. कुतुब मिनार टोचला. अरे टोचला कसा अरे कुतुब मिनार तोडला याने. अरे याच्यासाठी मी एवढं रक्त आठवतोय एवढं सगळं मरमर करतोय याला काही पडलेलीच नाहीये. बघ तुला सांगतो रसिका तू अजूनही विचार कर. कुणी मी म्हटलं ना तू म्हणशील तसं. हे बघा तुम्हाला मी आता सॉलिड परफॉर्मन्स करून दाखवतो. तुम्ही म्हणाल तसं खरंच. तो बॉक्स घे हा. बॉक्स घे लवकर चल पट. आणि तो डोक्यात घालायचा आहे. तुझ्या डोक्यात घालायचा आहे. ओके तो बॉक्स तुझ्या डोक्यात घालायचा आणि इथे बुजगावणं म्हणून उभं राहायचंय. डान 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 शायनिंग नको मारू. बुजगावणं म्हणून इथे उभं राहायचंय कळलं. आणि फक्त हुम्माला बाहेर यायचंय. बाकीचा सगळा डान्स मी करणार आहे. नंतर एडिटिंग मध्ये तुझा चेहरा लावणार आहे. कळलं चालेल. हुम्माला बाहेर यायचं. ओके ओके रेडी ओके रेडी रोल साऊंड ऍक्शन. घुमशान अंगात आलं पासून सुमनात झालं मजा करूया जरा रे करू जरा मजा करूया जरा रे करू जरा ए वाजू ए गप 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 गेले पळून गेले. म्हणत होता ना मी सोलोमध्ये मी सॉलिड परफॉर्मन्स करून दाखवतो. आता आयुष्यभर मला सोलोच करावा लागणार आहे.